मिडल ईस्टमधील वाढत्या भूराजकीय तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी, विशेषतः तेल बाजारासाठी आणि महागाईसाठी एक महत्त्वाचा धोका निर्माण करू शकतात. जर परिस्थिती आणखी बिकट झाली आणि तेल पुरवठ्यावर परिणाम झाला तर कच्च्या तेलाच्या किमती 5,434 वरून सुमारे 9,782 प्रति बॅरेल पर्यंत वाढू शकतात. त्यामुळे जागतिक महागाई वाढेल, व्याजदर वाढतील आणि आर्थिक वाढ मंदावेल. मिडल ईस्ट जगाचे ऊर्जा केंद्र राहिले आहे. हा प्रदेश जगातील एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ 1/3 आणि नैसर्गिक वायूच्या सुमारे 20% उत्पादन देतो. अक्षय ऊर्जेचा विकास होत असला तरी जागतिक ऊर्जाच्या गरजापैकी अंदाजे 15% अजूनही या देशातून येते. केवळ तेलच नाही तर हा प्रदेश जागतिक भांडवलाचा एक प्रमुख स्रोत आहे. आणखी देशांमधील सरकारी गुंतवणूक निधी जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या, रिअल इस्टेट, स्पोर्ट्स क्लब आणि बँकांमध्ये गुंतवणूक करत आहे. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे व्यापार मार्ग. जगातील सुमारे 20% तेल टँकर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जातात. लाल समुद्र आणि सुएझ कालवा हे आशिया आणि युरोपातील व्यापाऱ्यांसाठी जीवनरेखा आहेत. याचा अर्थ असा की जर येथे तणाव वाढला तर त्याचा परिणाम केवळ स्थानिक नाही तर जागतिक पातळीवर होईल. तणाव वाढू शकतो परंतु तेलाच्या किमती अप्रभावित राहू शकतात. युद्ध अनेकदा होतात परंतु तेल पुरवठा सुरक्षित राहतो. अलीकडील संघर्षामध्ये देखील लक्षणीय मानवी नुकसान झाले आहे परंतु जागतिक तेल बाजार तुलनेत शांत राहिला. तेलाच्या किमतीमध्ये तात्पुरती वाढ ही सर्वात संभाव्य परिस्थिती मानली जाते. जर इराण, इराक आणि आखाती प्रदेशात मर्यादित लष्करी संघर्ष झाले परंतु तेल सुविधांवर बराच काळ परिणाम झाला नाही तर किमती थोड्या काळासाठी तीव्र वाढू शकतात आणि नंतर सामान्य स्थितीत येऊ शकतात. जर आखाती देशातील प्रमुख तेल सुविधांवर हल्ला झाला किंवा हॉर्मुझ समुद्रधुनी बंद झाली तर जगातील सुमारे 20% तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती थेट 80% वाढतील. भारत सारख्या देशांना जे तेल आयातीवर अवलंबून आहेत त्यांना दुहेरी फटका बसू शकतो. इंधनाच्या किमतीत रुपयावरील बदलाव, वाढती महागाई. जर तेलाच्या किमती वाढल्या आणि पुरवठा अखंड राहिला तर तेल उत्पादक देश आणि कंपन्यांना फायदा होतो. जर त्यांच्या स्वतःच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला तर उच्च किमती देखील निरुपयोगी ठरतात कारण ते तेल विकू शकत नाही. दुसरीकडे तेल आयात करणारे देश, विमान कंपन्या, वाहतूक कंपन्या आणि सामान्य ग्राहकांवर भार वाढतो.